भारतानं एअर स्ट्राईक करून नाक कापलेल्या पाकिस्ताननं भारताची दोन हात करण्याऐवजी सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रोपगंडा सुरू केलाय। खोट्या बातम्या दाखवून पाकिस्तानी लोकांची दिशाभूल केली जाते। हा खोटारडेपणा एवढा टोकाला गेलाय की मुंबईतल्या धारावीतल्या आगीचे व्हिडिओ दाखवून तो हल्ला भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आलाय। पाकिस्तानकडून खोटारडेपणाचा कळस। खोटे व्हिडिओ पसरवून पाकिस्तानी जनतेची दिशाभूल। नाक कापलेल्या पाकिस्तानचा खोटा प्रोपगंडा। दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी भारतानं एअर स्ट्राईक केला। पाकिस्तानला त्यांच्याच देशात घुसून मारलं। भारतानं आपले हक्क, अधिकार, स्वायत्तता कायम राखण्यासाठी युद्धखोर पाकिस्तानला धडा शिकवला। भारतानं आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी कारवाई केली। पण पाकिस्ताननं काय केलं? पाकिस्ताननं भारताची विमान पाडल्याचा दावा केला। हा दावा एवढा खोटा होता की त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेले व्हिडिओ फेक होते। खोटारडेपणाचा कळस म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या धारावीत सिलेंडरचा स्फोट झाला। एका ट्रकमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे स्फोट झाले होते आणि तोच व्हिडिओ पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल करण्यात आले। यामध्ये व्हिडिओत सिलेंडरचा तो ट्रक आणि स्फोट झालेले सिलेंडर स्पष्टपणे दिसतायत। धारावी सिलेंडर स्फोटाचा हा व्हिडिओ पहा आणि पाकिस्तानी फेसबुक अकाउंटवर अपलोड केलेला हा व्हिडिओ पहा। आता असले खोटारडे व्हिडिओ टाकून आता हे कमी की काय? पाकिस्तानी ब्लॉगर्स छातीठोकपणे पाकिस्तानी सैन्य भारतात घुसल्याचा दावा करतात। कळस म्हणजे श्रीनगर एअरपोर्टवर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केल्याचा दावा देखील तो ब्लॉगर करतोय। पाकिस्तान ने श्रीनगर एयर बेस पे अटैक कर दिया और ये वो एयर बेस है जहां पे राफेल हथियारों ने 29 अप्रैल और 30 अप्रैल की दरमियानी रात जाके पनाह ली थी। वहां पे राफेल हथियारे जो हैं वो बड़ी तादाद में खड़े थे और पाकिस्तान ने श्रीनगर एयर बेस के ऊपर हमला किया है। अब देखते हैं कि वहां पे कितने हथियारे बचते हैं और कितनी लाशें इंडिया को उठाना पड़ती हैं, क्योंकि पाकिस्तान पीछे हटने वाला नहीं। आता याहून कमाल म्हणजे पाकिस्ताननं भारताची राफेल विमान पाडल्याचा खोटा दावा केला। ते दाखवण्यासाठी जुनी दुसऱ्या महायुद्धातलं विमान जाळल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून रिलीज केला। कमाल म्हणजे पाकिस्तानी हवाई दलाच्या गेटअपमध्ये एक महाभाग तर एकट्यानं 21 विमान पाडल्याचा दावा करतोय। कमाल म्हणजे पाकिस्तानच्या एका विमानानं 10 भारतीय विमानांचा सामना केल्याचा तद्दन खोटा दावा या महाभागानं केला। त्या महाभागानं जो एअरफोर्सचा गणवेश घातलाय तो गणवेश देखील खोटा आहे। 21 एयरक्राफ्ट, 21 तैयारे। हालांकि ये तो जो आपने बताया एसेट्स और जो रॉयल एयरफोर्स थी, तो उनकी तो एयरफोर्स हमसे बहुत ज्यादा तगड़ी थी, बहुत ज्यादा उनके जहाज थे और बड़े वो तरबियत याफ्ता थे। उसके बावजूद इतना बड़ा कारनामा। आपने बिल्कुल ठीक कहा। वी हैड अ रेशियो ऑफ 1:10 विद रिस्पेक्ट टू एसेट्स। तो हमारा एक जहाज बामुकाबला 10 जहाज था। पाकिस्तान खोटारडा आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले। 1972 मध्ये भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले, तरीही पाकिस्तान त्या युद्धात आपण जिंकल्याचा दावा करतोय। असला खोटारडेपणा करून पाकिस्तान स्वतःच हसू करून घेतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।